एक स्टोक कांगरी नावाचा ट्रेक होता, हिमालयन ट्रेक होता. 20,000 फीट वर ट्रेक होता लेहमध्ये. पण घरी न्यूजवर असं दाखवत होते की खूप पाण्याचा प्रॉब्लेम, त्या पाण्यामध्ये सगळे अडकले आणि डेड बॉडीज सापडले आहेत, असं सगळे न्यूज घरी येत होते. अख्ख्या ते एवढ्या मोठ्या डोंगरावरती गेल्यावरती रिअलाइज होतं की आपण 24चा पार्ट आहोत आणि आपल्याला किती आहे बघायला, आणि आपले प्रॉब्लेम्स पण काहीच नाहीयेत म्हणजे ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या जगासमोर. म्हणजे ज्या गोष्टी मला तिकडे बघायला मिळाल्या त्या मी कधीच बघितल्या नव्हत्या. लोकबिरादरीचं काम आता बरीच वर्ष झाले चालू आहे, 7-8 वर्ष झाले. आई थ्रूच, मग जे काय माझं सोशल वर्क सुरू झालं ते सगळं आई थ्रू सुरू झालं. कोविड टाइम्स मध्ये किंवा त्याच्यानंतर आधी पण ब्लड डोनेशन कॅम्प्स आम्ही करत होतो. रिसेंटली आम्ही पिरियड सेन्सर्स नावाचा सुरू केला होता इनिशिएटिव्ह, ज्याच्यात बऱ्याच मुलांना किंवा मुलग्यांना स्पेशली लहान मुलांना जाऊन पिरियड्स बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन देतो. आता माझा नवरा आहे, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना गेले 6-7 वर्ष ओळखतो. खूप डिबेट्स, वाद झाले आणि मग आम्ही एका कन्क्लुजन वरती पोहोचलो. फेमिनिस्ट म्हणणारी बरीच लोक असतात जी अख्ख्या जगाला शिकवतात पण स्वतःच्या घरी ते इम्प्लिमेंट होत नाही. कन्यादान न करण्याचा मेन रिझन हाच होता की म्हणजे गर्ल बिकम्स पार्ट ऑफ द बॉईज लिनिएज, अशी त्याची कन्सेप्ट. तर ते आम्हाला पटत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपल्या भेटीला जी हिरकणी आली आहे तिचं नाव आहे उर्वी तांबे. उर्वीचं व्यक्तिमत्व हे एक वर्सेटाईल व्यक्तिमत्व आहे. ती बरेच ऍडव्हेंचर करत असते, सायकलिंग, ट्रेकिंग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतः एक प्रोफेशनली इंजिनियर आहे. पण समाजात आपलं एक काम असतं किंवा आपण समाजाला एक देणं लागतो, या गोष्टीची जाणीव तिला लहान वयातच आहे आणि त्याच्यासाठीच ती प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी ग्रुप बरोबर काम करत असते पुण्यामध्ये. शिवाय आपण असं बोलत असतो की मानवता हा समान धर्म आहे, सर्वत्र समानता असली पाहिजे. पण ही मोठी मोठी वाक्य जरी असली तरी ती प्रत्यक्ष अंमलात आणणं खूप कठीण असतं. आणि हे कामही उर्वी करते की ती मानवता हा एक धर्म समजून LGBTQ समाजासाठी त्यांच्या बरोबर काम करते. त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता लक्षात घेऊन तिने आपलं लग्नही फार वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. तर उर्वीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की उर्वीची आई शिल्पा तांबे आपल्या चॅनलवरती यापूर्वी येऊन गेलेली आहे की एका हिरकणीने दुसऱ्या हिरकणीला कशी आपला वारसा दिलेला आहे ते आपल्याला उर्वीकडे बघितल्यानंतर समजतं. तर आज आपण उर्वीशी गप्पा मारूया. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल उर्वीकडून. उर्वी, मी हिरकणी चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात पहिले आपले खूप वेळेला पाठीपुढे होत आज आपला योग जुळून आला हे कळण्यासाठी. मला सांग की तू सायकलिंग, ट्रेकिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतेस, ह्या गोष्टीची तुला खूप लहानपणापासून आवड होती की कशी सुरुवात झाली या सगळ्याची? लहानपणापासूनच असं नाही म्हणता येणार, कारण लहानपणापासून मी नुसता अभ्यास केलाय फक्त खूप सिन्सिअरली, आणि काहीच व्यायाम नाही, खेळ नाही कुठला. त्याच्यामुळे मला कुठला असा गेम मध्ये मी कशात इन्व्हॉल्व नव्हते. त्याच्यामुळे माझं वजन पण खूप जास्त होतं. म्हणजे 11वी-12वी पर्यंत, फर्स्ट इयर पर्यंत वजन माझं, मी बऱ्यापैकी ओबीज होते, 75 kg वजन होतं त्या एजला. त्याच्यानंतर मला थोडे हेल्थ प्रॉब्लेम सुरू झाले. माझे पिरियड्स 6-7 मंथ्स यायचे नाही. सो मग मी गायनेकॉलॉजिस्टकडे गेले. मग त्यांनी मला सांगितलं की वजन खूप जास्त आहे. म्हणजे तोपर्यंत मी माझ्या वजनाकडे लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हा हे असा थोडासा रियालिटी चेक मिळायला लागला तेव्हा मग मी थोडं स्टार्ट केलं. मग वॉकिंग स्टार्ट केलं, जिम स्टार्ट केलं. मग आम्ही शिफ्ट झालो सिंहगड रोडला आणि तिथे एक आनंद हेल्थ क्लब म्हणून जिम होतं, तिथे जॉईन केलं मी. आणि तिथे मग वर्कआउट करत आणि सिन्सिअरली करतच होते. जसं अभ्यास करायचं तसं मी वर्कआउट पण सिन्सिअरली रोज सकाळी जाऊन. आणि तिथे जे सर होते त्यांनी मला बघितलं, वर्कआउट बघितलं, आणि मग मिलन कुमार परदेशी सर नावाचे, त्यांनी मला बघितलं. ते मला त्यांच्याबरोबर न्यायला लागले. कधी रनिंगला न्यायचे, मग हळूहळू सायकलिंगला न्यायला लागले, आणि मग कुठे कुठे ते एक्सपिडिशनला जायचे, सायकलिंगला, ट्रेकिंगला, मग ते मला त्यांच्याबरोबर घेऊन जायला लागले. अशी ऍक्च्युली सुरुवात झाली. म्हणजे बऱ्यापैकी लेट अशी सुरुवात झाली. अच्छा.
साधारणपणे टीनेजच्या पुढे गेल्यानंतरच म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केलीस आणि झाली. हा तर एक महत्वाचा पिरियड असतो प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये, साधारण 17-18 वर्षाचा. यामध्ये हे सगळं सायकलिंग वगैरे करत असताना मग तुला डिफिकल्टीज आल्या का? म्हणजे एक ओबेस कडून नॉर्मल लाईफकडे येताना तू कशा प्रकारे स्वतःमध्ये म्हणजे डाएटमध्ये काय चेंजेस केलेस किंवा तुझी डेली लाईफमध्ये काय काय चेंजेस केलेस? मी इन जनरलच भरपूर चेंजेस केले. म्हणजे माझं फूड तर खूप जास्त होतं आधी, किंवा जंक फूड मी खूप जास्त खायचे. आई वर्किंग होती त्याच्यामुळे मी घरी कधी मॅगी किंवा आम्ही कुठे क्लासेसला वगैरे गेलो तर वडापाव, असं कॉन्स्टंटली माझं डाएट मध्ये खूप जंक फूड होतं. जेव्हापासून वर्कआउट सुरू केला तेव्हापासून मी थोडंसं ते कंट्रोल करायला लागले, जंक फूड कमी केलं, मग घरातलं जेवायचे. पण असं खूप असं प्रोटीन रिच वगैरे डाएट नव्हतं, पण ऍटलिस्ट मी ज्या गोष्टी नको आहेत त्या बंद केल्या होत्या. आणि मग हळूहळू थोडं डाएट चेंज होत, मग थोडं वेट ट्रेनिंग करायला लागल्यावर किंवा बाकी गोष्टी म्हणजे सायकलिंग ट्रेकिंग वगैरे करायला लागल्यावर मग थोडं प्रोटीन जास्त, असं सगळ्यांनी डाएटमध्ये चेंजेस करत गेले. आणि वर्कआउट तर करतच होते रोज. डिफिकल्टीज अशा खूप नाही आल्या, पण म्हणजे मुळात माझं असं थोडंसं माझ्यात आळस आहे लहानपणापासून, तर ते ओव्हरकम करून रोज सकाळी उठून जाणं, म्हणजे ते दोन कॉन्ट्रॅडिक्टरी पर्सनॅलिटी मधल्या गोष्टी आहेत की एक खूप आळसपण आहे आणि एक सिन्सिअरिटी पण आहे. त्याच्यामुळे ते उठून जाणं हे थोडंसं इनिशियली डिफिकल्ट होतं, पण नंतर मग मला त्याची सवय लागली. मग त्याच्यानंतर एक दिवस पण नाही गेला किंवा थोडंसं जंक खाल्लं, काहीतरी गोड खाल्लं की मग मला ते गिल्टी वाटायला लागायचं, त्याच्यामुळे मी ते कंटिन्यू केलं. ओके, हेच महत्वाचं असतं ना, कारण आपण जिमला जाणारे खूप असतात. आपण बघतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला खूप जण रिझॉल्युशन घेतात जिमिंग वगैरे करायचं आणि 8-15 दिवसातच ते सगळं साईडला होऊन जातं. कारण इनिशियल स्टेजला जो आपल्या शरीराला एक त्रास होतो, पेन येतो, यामुळे ते नकोच वाटतं आणि मग ते आपलं बाजूला पडतं. पण त्याच वेळेला ते पुश देऊन करणं खूप जरुरीचं असतं. तर म्हणजे ते तू केलंस, त्याच्यामुळे तुला खूप जे बेनिफिट झाले ते तुझ्या एजच्या मुलांना अगदी समजू पण शकतात. आणि तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये काय रिॲक्शन आली ह्या सगळ्यामुळे तुझ्या? आधी तर मला ते खूप म्हणायचे की तू हे का नाही खातेस, थोडासा केक खा, थोडंसं हे खा, असं खूप आधी ट्राय करायची कन्व्हिन्स करायला. पण मग नंतर माझे रिझल्ट वेगवेगळे यायला लागले. मग मी बाकी ट्रेक्स वगैरे जेव्हा गोष्टी करायला लागले तेव्हा मग मी त्यांना सांगायचे की काहीतरी एक मला चूज करता येईल, म्हणजे मी परत त्या ट्रॅकवर जाऊ शकते मागे, नाहीतर मग हे कंटिन्यू करू शकते. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली आधी त्यांना थोडंसं हे होतं, आधी कन्व्हिन्स करायला लागायचं, पण इव्हेंच्युअली ते पण ओके झाले. मग आता ते मी काही फ्रेंड्सच्या घरी गेल्यावर पण त्यांच्या आयासाठी वेगळं काहीतरी बनवतात किंवा असं, म्हणजे ते जनरल सगळ्यांना सवय व्हायला. ओके. आणि इथेच बऱ्याच वेळेला नाही का मुलांच्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप होतं की आपल्याला तो मोह टाळवत नाही आणि मग आपण हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, फ्रेंडशिप तुटेल का, अशा सगळ्या भीतीमध्ये मुलं परत परत त्याच गोष्टींकडे वळतात. पण मला असं वाटतं की तू हा एक मेसेज देऊ शकतेस की तुम्ही ठाम राहिलात तर तुमचे फ्रेंड्स पण तुमच्या बरोबर राहतात. बरोबर आहे ना? मग पुढे हे सगळं करत असताना मग तुझा जॉब आणि हे सगळं सांभाळून तू करत होतीस. थोडेसे ट्रेकिंगचे आणि सायकलिंगचे एक्सपिरियन्स सांग ना, की तू कुठे कुठे गेली होतीस आणि कसे एक्सपिरियन्स आले तुला? मी जेव्हा फर्स्ट स्टार्ट केलं तेव्हा सगळ्यात पहिले मी एक स्टोक कांगरी नावाचा ट्रेक होता, हिमालयन ट्रेक होता, 20,000 फीट वर ट्रेक होता लेह मध्ये. तर माझे सर तिकडे जाणार होते त्यांच्या ग्रुप बरोबर, तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि ते मला म्हणत होते की तू येतेस का, आपण प्रॅक्टिस करून जाऊ वगैरे. पण मी शिकत होते आणि मी एज्युकेशन वगैरे शिकत होते, त्याच्यामुळे माझ्याकडे तेवढे फंड्स पण नव्हते तिकडे जायला आणि मी कधी गेले पण नव्हते एवढ्या लांब ट्रेकवर होते, कधी विमानातही बसले नव्हते. तर पण ते म्हणले की आपण ते सगळं मॅनेज करू. मग त्यांनी बऱ्याच जागून थोडं स्पॉन्सरशिप त्यांनी गोळा केले, फंड्स गोळा केली. आईला बोलवलं, आईला फक्त हेच सांगितलं की रिस्क आहे तिकडे जाण्याची, म्हणून मी तुम्हाला विचारतोय, बाकी मनी वाईज तर आपण करू मॅनेज, आणि फक्त म्हणजे रिस्क आहे म्हणून तुम्हाला विचारतोय. तर आई माझी ऑलरेडी होतीच ओपन, म्हणजे आधीपासून तिला असं काही खूप टेन्शन मला तिच्याबद्दल कधीच नव्हतं. ती हो म्हणली. मग सगळं
प्रॅक्टिस सुरू झाली. मग हळूहळू मी त्या ट्रेकला गेले आणि तिथे तो खूप डिफिकल्ट ट्रेक होता. 15 लोकांमधल्या 5 लोकांनी तो ट्रेक कम्प्लीट केला, म्हणजे फुल समिट पर्यंत. आणि आम्ही जेव्हा तिथे वरती कम्प्लीट केला, ते जे फिलिंग होतं, आणि त्या शेवटच्या समिटच्या दिवशी आम्ही 18 तास चालत होतो आणि काहीच रात्री स्टार्ट केलेलं होतं. खूप -10 वगैरे टेम्परेचर होतं, 6 लेअर्स होते कपड्यांचे अंगावर. आणि तेव्हा जे फिलिंग होतं तिथे टॉपला पोहोचल्यावर, हाईट पण इतकी जास्त होती की श्वास त्रास व्हायचा, श्वास घ्यायला. सो एवढं सगळं करून पोचल्यावर जे वाटलं ते मी आजपर्यंत, म्हणजे अजूनही मला ते फिलिंग आठवतंय. आणि त्याच्यामुळे दॅट गिव्स मी मोटिवेशन की करत राहायला पाहिजे ह्या गोष्टी, म्हणजे थांबवलं नाही पाहिजे. सो मग तो एक ट्रेक परत आल्यावर ते आम्ही सबमिट करून खाली आल्यावर मी खूप रडायला लागले आणि मग ते सगळं असं खूप इमोशन सगळं आलं. मग त्याच्यानंतर मी कंटिन्यू केलं. मग एव्हरी इयर जेव्हा सर जायचे ट्रेकला तेव्हा मग मी जायचे. मग माझं कॉलेज संपल्यावर मी अर्न करायला लागले. मग थोडं मला फायनान्शियली माझं स्वतःच सपोर्ट करता यायला लागलं. सो मग मनालीमध्ये एक ट्रेक होता, पियास्कूट आणि माउंट पताल्सू म्हणून, तो आम्ही केला. तो मॉडरेट लेवलचा होता. जो पहिला स्टोकांगरी होता तो सगळ्यात डिफिकल्ट होता, त्याच्यानंतरचे मॉडरेट लेवलचा. नंतर अजून एक ट्रेक केला सिक्कीम साईडला, गोईचाला म्हणून, जो कांचनजंगाचा बेस कॅम्प आहे. तर तो एक खूप सुंदर ट्रेक होता, म्हणजे आधी केलेल्यापेक्षा सगळ्यात जास्त सुंदर तो होता. खूप ग्रीनरी आणि खूपच सुंदर होता, सगळे पीक्स दिसत होते. सो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि तो पण असा 10 दिवसाचा ट्रेक होता, मॉडरेट लेवलचा होता. सो एव्हरी ट्रेक मध्ये मला असं नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळालं किंवा लोक माझ्या बरोबरचे खूप छान होते. ते झाल्यानंतर म्हणजे आधी मध्ये एकदा सायकलिंगच्या एका एक्सपिडिशनला गेलो होतो, जे वाघा बॉर्डर टू पुणे होतं. तेव्हा मी सायकल चालवली. कॉलेजमध्ये जेवढी ती लेडी बर्ड झालेली होती तेवढीच. पण जेव्हा सरांनी विचारलं तेव्हा की तू येणारस का सायकलिंगला, मी हो म्हणले होते, पण म्हणजे मला काहीच प्रॅक्टिस नव्हती. मला गिअरची सायकल कशी चालवायची माहित नव्हतं. सो मग त्यांनी मला ते हळूहळू शिकवलं. माझ्याकडे सायकल नव्हती, मग एका फ्रेंडची फॉलो केली होती. आणि मग ते हळूहळू थोडंसं 100 किलोमीटर, कधी शिरवळ साईडला किंवा असं लोणावळा साईडला असं कधी कधी प्रॅक्टिसला घेऊन जायचे. आणि मग हळूहळू तो 1-2 महिने प्रॅक्टिस करत मग आम्ही वाघा बॉर्डर पुणे केलं. सो असे 12 दिवसात ते कम्प्लीट केलं. अमृतसरवरून स्टार्ट केलं आम्ही वाघा बॉर्डरवरून. आणि 12 दिवस लागले. साधारण 170 किलोमीटर पर डे करायचो. दिवसभर सायकल चालवायचो, मध्ये ब्रेक्स घेऊन, आणि मग रात्री कुठेतरी हॉटेलवर हायवेवर वगैरे आम्ही थांबायचो आणि मग नेक्स्ट डे परत जायचो. सो म्हणजे मला प्रॅक्टिस जी होती ती अशी इथे पण 1 दिवस होती की 1 दिवस आम्ही लॉंग राईडवर जाऊन यायचो, पण तिथे कंटिन्युअस 12 दिवस चालवली. आणि तो एक 8 जणांचा आमचा ग्रुप होता. सगळ्यांनी एकमेकांचा सपोर्ट करत करत, मला पण पहिल्याच सायकलिंग ट्रिप होती त्याच्यामुळे बरंच काही शिकायला मिळालं. सो ती एक ट्रिप झाली. नंतर एक अशी छोटी ट्रिप पुणे गिरनार आम्ही केली. ती पण असं 5-6 दिवसाची होती. पुण्यापासून स्टार्ट केलं, गिरनारला गेलो. गिरनारला राहून मग तिथे गिरनार चढून खाली उतरलो आणि मग परत गाडी मिळालो. असं ही पुणे टू गिरनार ट्रिप होती. ती पण खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे आधी जो वाघा बॉर्डरचा एक एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे ही ह्यात अजून मी वेल सेटल्ड होते थोडी. आणि अजून एक ट्रिप म्हणजे मनाली लेह खारदुंगला असं आम्ही केलं होतं. ती पण सायकलिंगची ट्रिप होती. ती थोडीशी वेगळी होती कारण ती माउंटेनियस एरियात होती आणि आम्ही तिथून बाईक्स रेंट केले होते, सायकल्स जे माउंटेन बाईक्स होते ते रेंट केले होते. आणि एका ट्रेकिंगचे जे ग्रुप्स असतात तसाच एक ग्रुप आम्हाला तिकडे घेऊन गेला होता आणि त्यांनी आमचे सगळे राईड्स प्लॅन केले. मग आम्ही टेंट्स मध्ये राहायचो आणि जसा ट्रेक होतो तसंच ती सायकलिंग ट्रिप होती. फक्त उठून सायकल चालवायची, एवढा डिफरन्स होता. आणि तो सगळा अख्खा चढ होता, खूप पासेस आणि परत हाईट जास्त आणि कॉन्स्टंट वर. आणि त्या ट्रिपमध्ये मेन असं झालं की पहिल्या 2-3 दिवसापर्यंतच पाऊस पडतो असं आम्हाला माहिती होतं. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला ऑलमोस्ट रोज पाऊस लागला. आणि जेव्हा उतार वगैरे असायचे तेव्हा तो इतका पाऊस अंगावर यायचा की खूप थंडी, हात फ्रीज व्हायचे, फ्रॉस्टबाईट होईल लिटरली असं वाटायचं. आणि त्यावेळेला तिथे बरंच असं फ्लडिंग वगैरे पण झालं होतं. लोक अडकले होते बाईक्सवाले, पण आम्ही क्रॉस करून गेलो होतो.
सो आणि एका पॅचमध्ये रेंज येत नाही. सो आम्हाला घरी काही कॉन्टॅक्ट नव्हतं 3-4 दिवस. पण घरी न्यूजवर असं दाखवत होते की खूप पाण्याचा प्रॉब्लेम, त्या पाण्यामध्ये सगळे अडकलेत आणि डेड बॉडीज सापडलेत, असं सगळे न्यूज घरी येत होते. त्याच्यामुळे आमच्या घरचे खूप घाबरलेले होते की कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि असे सगळे न्यूज पण येते. पण मग फायनली 3-4 दिवसांनी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि आम्हालाही तेव्हाच कळलं की असं सगळं झालंय मागे, कारण आमचा पण कोणाशी काही कॉन्टॅक्ट नव्हता. सो ती एक खूपच शिकवणारी ट्रिप होती. तिथे पण असंच झालं, खारदुंगला टॉपला पोहोचल्यावरती खूप इमोशन्स आणि जस्ट काय करून आलोय 10 दिवस हे सगळं असं डोळ्यासमोर दिसतं. तर ती एक ट्रिप होती. सो असे, आणि आता ऍक्च्युली फ्रँकली हे सगळे झाल्यानंतर त्याच्यानंतर माझं फारसे काही नाही झाले ट्रिप्स मागचं 1-1.5-2 वर्ष. त्याच्यामुळे मला आता परत जायचंय. आणि एक मध्ये मी माउंटेनरिंगचा कोर्स पण केला, उत्तर काशीचा नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग आहे, जिथे बेसिक माउंटेनरिंगचा कोर्स मी केला. सो महिनाभर होता. आणि तिथे मग त्यांनी बेसिक्स ऑफ रॉक क्लाइम्बिंग, स्नो आणि आईस मध्ये क्लाइम्बिंग हे सगळं त्यांनी तिथे शिकवलं. सो तिथे आम्ही 15 दिवस माउंटेन मध्ये होतो, 15 दिवस खाली रॉक्सवर ट्रेनिंग, रॉक क्लाइम्बिंगचं ट्रेनिंग व्हायचं. असं तो एक खूप चांगला वेगळा एक्सपिरियन्स होता, महिनाभर बाहेर राहून आणि हे सगळं ट्रेनिंग करणं. सो म्हणजे मला खूप छान एक्सपिरियन्सेस आलेत आणि पुढे जेव्हा पण चान्स मिळेल तेव्हा मी नक्कीच परत घेईन. मला सांग की हे आता म्हणजे ह्याच्यामध्ये तुझ्या सरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी तुला खूप डेव्हलप केलं या सगळ्या गोष्टींसाठी, किंवा आवड निर्माण केली आणि सगळ्या गोष्टीला थोडं पुश करून या गोष्टी केल्या. पण मला सांग की हे जे करत ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो, सायकलिंग किंवा ट्रेकिंग, हे एक ऍडव्हेंचरस आहेत या सगळ्या गोष्टी. ह्याच्यातून म्हणजे ह्या गोष्टी का कराव्यात आणि ह्या केल्यामुळे आपल्यामध्ये काय चेंज होतो? कारण खूप लोकांना ना, मुलांना घरून विरोध असतो की रिस्क कशाला करा, हे कशाला करा, ते कशाला करा. तू हे सगळं केलंयस तर तू काय सांगशील एक पालकांना म्हण किंवा एक सगळ्याच लोकांना, की ह्या गोष्टी का केल्या पाहिजेत आणि ह्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं? म्हणजे आता माझ्या घरी तर कसं, इनिशियली डिसिजन्स आई बाबा आम्ही असे घ्यायचो. पण तसं आजी आजोबा किंवा बाकीचे त्यांना जरा टेन्शन घ्यायचं या सगळ्या गोष्टींचं. आई बाबांना यायचं की लांब जातीये, हाईटवर जातीये आणि काय होईल काही सांगता येत नाही वगैरे. पण पहिल्यांदा जेव्हा सरांनी एक्सप्लेन केलं होतं माझ्या आईला की का घ्यायची, तर ते हे पण म्हटलं की तुम्ही तिला रोज गाडीवरून पाठवता, ती ही एक रिस्क होती, म्हणजे कधीही पडेल, कधी काही होऊ शकतं, काही सांगता येत. तिथे गेल्यावर माझा एक्सपिरियन्स असा होता की म्हणजे ज्या गोष्टी मला तिकडे बघायला मिळाल्या त्या मी कधीच बघितल्या नव्हत्या. आणि मला आतापर्यंत जेवढं माझं जग माहिती होतं ते एवढंच होतं, अभ्यास, स्कूल, फ्रेंड्स, पुणे, एवढंच होतं. त्याच्या पुढे काही असतं, काही बघायला मिळेल, काहीच नाही. आणि मी जेव्हा सिक्कीमचा गुलचरा ट्रेक जेव्हा बघितला, ते सगळं जितकं सुंदर, तर मी आईला फोन करून सांगितलं की हे मला तुला पण दाखवायचंय, तू जरा तुझी हेल्थ नीट कर. म्हणजे मला असं वाटतं की आपण अख्ख्या ते एवढ्या मोठ्या डोंगरावरती गेल्यावरती रिअलाइज होतं की आपण 24चा पार्ट आहोत आणि आपल्याला किती आहे बघायला, आणि आपले प्रॉब्लेम्स पण काहीच नाहीयेत म्हणजे ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या जगासमोर. तर हे सगळं हा थ्रिल, हे ऍडव्हेंचर एक्सपिरियन्स करणं आणि चेंज होतं तुमचं माइंड खूप. म्हणजे एका पॉइंट नंतर इव्हन ट्रेक्समध्ये किंवा कुठल्याही स्पोर्टमध्ये बॉडी जेव्हा थोडी गिव्हअप करायला लागते तेव्हा तुमचं माइंड वर्क करतं आणि विल पॉवर खूप स्ट्रॉंग लागते आणि खूप स्ट्रॉंग होते पण ह्या एक्सपिरियन्सेस मधून गेल्यावर. म्हणजे बेसिकली दीज एक्सपिरियन्सेस ट्रेन यू फॉर लाईफ. सो हा एक्सपिरियन्स काही मला म्हणजे नक्कीच करावं आणि पाठवावं पेरेंट्सनी पण मुलांना. बरोबर. कारण काय होतं ना, आपण बघ ट्रिप्सला वगैरे लोक खूप जातात सगळ्या ठिकाणी, ह्या सगळ्या लेह लडाखला पण जातात, कुलू मनाली, सगळ्या ठिकाणी ट्रिप्सला जातात. तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तिथे आपण रिलॅक्सेशन किंवा नेचर बघण्यासाठी, एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून, फॅमिली टाइम घेण्यासाठी म्हणून जातो. पण हे जे आपण करतो का, ट्रेकिंग म्हणा किंवा सायकलिंग म्हणा, याच्यामध्ये तुम्ही जी गोष्ट स्टार्ट करता, जी टूर, ती तुम्हाला कम्प्लीट करायची. मग तिथे कितीही प्रॉब्लेम आले तरी त्या प्रॉब्लेम्सना फेस करत करत किंवा एकमेकांच्या साह्याने बऱ्याच गोष्टी याच्यातून शिकायला मिळतात. आणि तू जे म्हणालीस ते अगदी खरंय की
खूप वेगळी पर्सनॅलिटी याच्यातून डेव्हलप होते. तुम्हाला डेली लाईफमध्ये याचा खूप उपयोग होतो या सगळ्या. हो हो बरोबर. मोल्ड करतात हे असे एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये गिव्हअप करणं खूप इझी आहे, पण टिकून राहणं, अजून स्वतःला इम्प्रूव्ह करणं, कसं फेस करणं चॅलेंजेस, हे सगळं ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेस मधूनच कळतं. बरोबर. मला सांग की एक मुलींच्या दृष्टीने एक प्रॉब्लेम असा येतो की आता ह्या 12-12 दिवसांच्या लॉंग ट्रिप्स आहेत. सायकलची सीट एकदम छोटीशी असते. त्या सीटवर बसून सायकलिंग करणं 12-12 दिवस ठीक आहे, आपण काही तास करून हॉल्ट घेऊन करतो, पण तरी रोज ते करणं मुलींना त्याच्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा त्रास होतो. तर मग हा त्रास तुम्ही कसा ओव्हरकम करता? म्हणजे कारण आपल्याला बॉडी इचिंग पण होत असेल, घामाचा त्रास होतो वगैरे, आपण एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो तर वेदर चेंजेसचे प्रॉब्लेम्स असतात आणि मुलींचे एक ठराविक आपल्या बॉडीचे पण प्रॉब्लेम्स असतात, पिरियड्स असतात, या गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सायकलिंगच्या ट्रेकमध्ये वगैरे कशा हँडल केल्या जातात? आता सायकलवर त्या सीटमुळे रॅशेस वगैरे येऊ शकतात, पण तसे कपडे मिळतात, म्हणजे पॅन्ट्स मिळतात, पॅडिंग असतात ज्या पॅन्ट्सला, सो ते युज केल्यावरती तसं त्याचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी कमी होतो. आणि इव्हन सीट्स वरती पण कव्हर वगैरे असतं, तर तसं फार त्रास होत नाही त्याचा. पिरियड्सचा म्हणलं तर पिरियड्सचा त्रास होऊ शकतो डेफिनेटली. मी आधी एकदम इनिशियली जेव्हा ट्रेक्सवर जायचे तेव्हा मी गोळी घेऊन जायचे, ज्यांनी प्रीपोन व्हायचे पिरियड्स. पण तेव्हा मी खूप रिसर्च केला नव्हता या सगळ्या गोष्टींचा, आणि जेव्हा मला ते पिरियड्स यायचे, जेव्हा पण यायचं तेव्हा खूप त्रास व्हायचा, कारण ते अननॅचरली यायचे. जेव्हा मी थोडासा पिरियड्सवर थ्रू लोकबिरादरी मी पिरियड्सवर अभ्यास करायला लागले, लोकांना शिकवायला लागले, तेव्हा मला हे रिअलाइज व्हायला लागलं की हे घेणं चांगलं नाहीये आणि त्यांनी पण तुमची सायकल पुढे मागे होऊ शकते. सो नंतर मी घेणं बंद केलं. मग कुठे पण ट्रेकला सायकलवर वगैरे गेले, आले तर येऊ द्यायचे, म्हणजे फार तर फार अगदीच गरज पडली तर पेन किलर, पण अदर दॅन दॅट मग मोस्टली तरी मी सगळं अवॉइडच करायचं. आणि माझा तरी एक्सपिरियन्स असा आहे की मी काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवली तर मला थोडं बेटर वाटतं. जर मी रेस्ट करत असते तर मला काही डिस्ट्रॅक्शन नसल्याने अजून जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे दिस वे माझ्यासाठी थोडं वर्क करायचं. सो नंतर मी सगळं अननॅचरल गोष्टी बंद केल्या. अदरवाईज असं खूप इश्यूज नाही आले. एवढंच एक पिरियडचाच जर आला इश्यू तरच, नाही तर नाही. कारण आता ह्या संदर्भातले जे त्रास आहेत ते खूप वाढलेले आहेत बघायला गेलं तर. आता ज्या वेळेला मला असं आठवत आहे की आम्ही ज्या वेळेला ह्या टीनेज किंवा यंग एज मध्ये होतो त्यावेळेला पिरियड स्टार्ट व्हायचे साधारण 14-15व्या वर्षी, तिथपर्यंत तो पिरियड लॉंग होता. आताच्या मुलींना 7व्या-8व्या वर्षी वगैरे सुद्धा मुलींना पिरियड चालू होतात. खूप लवकर या गोष्टी होतात. ह्याच्यासाठी लाईफस्टाईल आणि सगळ्याच गोष्टी, आपलं जे खाणं पिणं, ह्या सगळ्याचे परिणाम झालेले आहेत. तर फिजिकल ऍक्टिव्हिटीज मुलींना नसतात किंवा आणि ह्या अशा प्रकारे चालू झाल्यानंतर वगैरे तर पॅरेंट्स मुलींना मागेच खेचतात की नको, फिजिकल ऍक्टिव्हिटी नका करू, तुम्ही दुसरं काहीतरी करा. पण हे तुझं याच्याबद्दलचं मत आहे की करत राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी? हा, म्हणजे रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे, डाएट व्यवस्थित पाहिजे, खूप जंक नाही पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे. हे सगळं थोडंसं जर आपण स्टार्ट केलं तर रुटीन आपोआप सेट होतं. आणि खूप लेट नाईट पर्यंत जागणं किंवा रात्री जंक खाणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या जास्त आहेत की त्यांनी इम्पॅक्ट होतोच. मग पीसीओडी आणि असे बरेच त्रास होतात मुलींना. त्याच्यामुळे लाईफस्टाईल हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं आणि लवकर उठून काही फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा जे काय फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी पाहिजे. ओके. ह्या सगळ्यानंतर तू लोकबिरादरीच्या काम करायला कधी सुरुवात केलीस आणि कशी याच्याकडे खेचली गेलीस? लोकबिरादरीचं काम आता बरीच वर्ष झाले चालू आहे. 7-8 वर्ष झाले मागचे तर चालूच आहे. माझ्या आई आणि अजून काही जण त्यांनी हा ग्रुप स्टार्ट केला होता पुण्यात, आणि आई थ्रूच मग जे काय माझं सोशल वर्क सुरू झालं तसं आई थ्रू सुरू झालं. मग लोकबिरादरीमध्ये आम्ही बरेच असे काही इव्हेंट्स इकडे करायचो. आधी फंड रेझिंग पण करायचो हिमलकशासाठी, आणि नंतर आम्ही इथे लोकल इव्हेंट्स पण सुरू केले. म्हणजे पुण्याचे सोशल लोकल इश्यूज सॉल्व्ह करायला आम्ही काही इव्हेंट सुरू केले.
मग एक स्प्रेडिंग वॉर्म म्हणून होतं, ज्याच्यात आम्ही थंडीत कपडे, वॉर्म कपडे वाटले. त्याच्यानंतर आम्ही एक पेट्सचे इव्हेंट्स आम्ही करायचो, म्हणजे पेट्ससाठी फनफेअर असायचं. त्याचं सगळं जे काय फंड आम्हाला कलेक्ट व्हायचे ते आम्ही हिमलकशाच्या अॅन्युअल ऑर्फनेजला द्यायचो, अॅन्युअल आर्टला. आणि बाकी सायक्लोथॉन्स किंवा वॉकेथॉन जसे आम्ही बरेच अवेअरनेस रॅलीज केले कोविड टाइम्स मध्ये, किंवा त्याच्यानंतर आधी पण ब्लड डोनेशन कॅम्प्स आम्ही करत होतो. रिसेंटली आम्ही पिरियड सेन्सस नावाचा सुरू केला होता इनिशिएटिव्ह, ज्याच्यात बऱ्याच मुलांना किंवा मुलग्यांना स्पेशली लहान मुलांना जाऊन पिरियड्स बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन देतो, जे काय हायजीन किंवा आपण कशी काळजी घेतली पाहिजे, काय सायंटिफिकली हे सगळं का होतं आणि तो टॅबू काय कसा काढून टाकला पाहिजे, ह्याच्यावर आम्ही बऱ्याच जागी जाऊन आम्ही सेशन्स देत होतो. म्हणजे वी वर ट्राईंग टू एज्युकेट लहान मुलं किंवा बेसिकली लहान मुलींना हे सगळं माहिती असतं, बघून कळतं, पण बऱ्याच अंधश्रद्धा पण असतात आणि मुलं ह्याबद्दल बोलत नाही, त्याच्यामुळे तेवढा हवाचा सपोर्ट मिळत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या टॅबूमधून बाहेर काढायला हे सुरू केलं. नंतर LGBTQ कम्युनिटी बरोबर पण आम्ही काही सेशन स्टार्ट केले, जे आनंद पवार किंवा अजून 1-2 जण ज्यांनी बेसिक आम्हाला एज्युकेट करलं, म्हणजे थोडा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही त्यांचे सेशन्स घेतले. मग माझा कॉन्टॅक्ट आई थ्रू परत युथक म्हणून ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याबरोबर आला. मग आम्ही त्यांच्या इव्हेंट्स मध्ये पण मग मी पार्टिसिपेट करायला लागले, की काय प्राईड रॅलीज असू दे, ते प्राईड रॅलीज ऑर्गनाईज करतात, किंवा बाकी त्यांनी फ्लॅश मॉब्स वगैरे मध्ये केले. सो अशा बऱ्याच गोष्टी ज्या जे ते करतात त्याच्यात मग आम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. अजून ह्या टॉपिकवर ह्या खूप एक्सपोजर मिळालं. सो असं हळूहळू सोशल वर्क सुरू झालं. आणि अॅनिमल्स बरोबर वगैरे तर मध्ये मी फॉस्टरिंग पण करतच होते. घरी कुत्र्याच्या हातीला आणायचं, ज्याच्याबरोबर कोणी नाहीये, एकटी आहे किंवा आई वगैरे नाहीये, आणायचो आणि थोडंसं न्यूट्रिशन वगैरे झाल्यावरती मग अडॉप्शनला द्यायचो असं. सो बेसिक ह्याचा मेन म्हणजे इन्स्पिरेशन आईकडूनच मिळतं, कारण आईला कॉन्स्टंटली इतकं सगळं चालू असताना ती काउन्सिलर पण आहे, एवढं बऱ्याच गोष्टी करत असते, इतकी एनर्जी तिची बघून मला अजून जास्त ह्या गोष्टीमध्ये मोटिवेशन येतं. आपण म्हणतो ना की मुलगी ही आईची सावली असते, जशी आई वागत असते तशी त्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तू एक बेस्ट एक्झाम्पल आहे. शिल्पाने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, तिने कसं स्टार्ट केलं आणि काय, आणि त्याच एक वारसा म्हणतो ना आपण, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी लेगसी पास होत असते, तर तसं हे तुझ्या बाबत ते ही गोष्ट घडलेली आहे. तर लोकबिरादरीचं जे काम तुम्ही करता त्याच्यामध्ये म्हणजे तरुणांना इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी केल्या म्हणजे उपक्रम तर आहेतच, जे तुम्ही करताय ते आहेतच, पण नवीन नवीन मुलांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, कशा पद्धतीने मुलांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करता? म्हणजे युथ डेव्हलपमेंट हा आमचा एक मेन फोकस होताच आधीपासूनच. आम्ही खूप जे लोकबिरादरीमध्ये इन्व्हॉल्व ते सगळ्या एजची लोक आहेत, पण स्टुडंट्स आणि माझ्या एजची पण बरीच मुलं अशी होतीच आधीपासून. सो हाच मेजर फोकस हाच आहे की कुठल्याही इव्हेंट्सला, म्हणजे जेव्हा मी इनिशियली आले होते तेव्हा असे व्हर्टिकल्स दिले होते आई, तेव्हा आई म्हणजे हेल्प करायची, सपोर्ट करायची सगळ्याला. सो तिने असे डायरेक्टली व्हर्टिकल्स ते एका यंग पर्सन कडे देणार, मग तुम्ही हे अख्खं हँडल करायचं. मग त्याच्या थ्रू वेगवेगळ्या प्रोसेसेस करतात, परमिशन कसे घ्यायचे, लोकांना कसं डील करायचं, व्हॉलंटियर्सला कसं हँडल करायचं, हे आम्हाला डायरेक्ट ते हातात द्यायचं. आणि काही सपोर्ट लागलं तरी मग म्हणायचं की तुम्ही या आणि विचारा, मला काही हेल्प लागली तर आम्ही आहोतच, पण तुम्ही हे लीड करा. असं करत करतच आम्ही हळूहळू स्टेजवरती बोलणं. आम्ही मध्ये खूप मोठा प्रोग्राम झाला होता ज्याच्यामध्ये स्टेजवरती जे काय काम करायचं, अँकरिंग म्हणा किंवा इंटरव्ह्यू घ्यायचं, असं सगळं आमच्या हातात दिलं होतं. सो प्रत्येक जण काही ना काहीतरी जाऊन एवढ्या 100 जास्त लोकांसमोर येऊन काहीतरी बोलत होता. सो आम्हाला असं प्रत्येक इव्हेंट मधून काहीतरी लीड करायला मिळायचं, काहीतरी शिकायला मिळायचं, पब्लिक स्पीकिंग थोडंसं जमायला लागलं. सो ह्या सगळ्या ऑटोमॅटिकली होत गेल्या गोष्टी. सो तो एक मेन फोकस आहे. कोणी नवीन आलं तरी त्यांच्याकडे लगेच ते देतात रिस्पॉन्सिबिलिटी की सुरू करा असं.
मुलांवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडूनच या गोष्टी करून घेतल्या जातात. हो, येस. आता हे लोकबिरादरीच्या कामाबरोबरच तू LGBTQ समाजाबरोबर पण काम करतेस, त्यांच्यासाठी तुम्ही काम करता. आणि आता ह्या कामाचा एक्सपिरियन्स काय? कारण आता जरा कुठे कुठे जागृती म्हणा किंवा लोकांना अशा पण एक कम्युनिटी आहे, ही जी फ्रेज आहे LGBTQ ही आता यंगस्टर्स मध्ये सगळ्यांना माहिती झालेली आहे. तर ह्यासाठी कसं काम केलं जातं आणि त्यांना समाजात आणण्यासाठी म्हणून तुम्ही नेमकं काय करता? सो मी म्हणलं कसं युथक बरोबर एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या बरोबर आम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. मग त्यांच्याबरोबर थोडंसं काम करायला लागलो. कम्युनिटी मधल्या बऱ्याच यंगस्टर्सची ओळख झाली त्यांनी. आणि मला उलट वाटायचं, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्यामध्ये गेलो तेव्हा मला असं वाटत की यांना वाटेल मी आउटसाइडर आहे आणि मग माहित नाही ऑकवर्ड होईल का, पण मग त्यांनीच इतकं इझिली वेलकम करून घेतलं आणि आम्ही सगळे मग एकत्र काम करायला लागलो. आणि मग असं ते जरा इझी वाटायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी त्याचा जो मोठा टॅबू आहे ह्याची गरज ऍक्च्युली नाहीये. मग मी ऑफिसमध्ये पण हे काम सुरू केलं, कारण ऑफिसमध्ये बरेच एम्प्लॉई रिसोर्स ग्रुप्स असतात ग्लोबली, पण इंडियामध्ये LGBTQ रिलेटेड आमच्या कंपनीत काही नव्हतं, कुठला ग्रुप नव्हता. सो मग तो आम्ही स्टार्ट केला. मग हळूहळू थोडंसं अवेअरनेस, हा मेन फोकस तर अवेअरनेसवर आहेच आहे, कारण ह्या टॉपिक वरती खूप मोठा टॅबू आहे. लोक ह्याच्याबद्दल बोलत नाहीत किंवा त्यांना असं वाटतं की ह्याचा आणि आमचा काही संबंध नाहीये, आम्ही कोणाला असं ओळखत नाही जे कम्युनिटीमध्ये आहेत, त्याच्यामुळे मग मी कशाला हे सगळं ऐकून घेऊ. सो लोक इन जनरल आयदर इग्नोरंट असतात किंवा त्यांना वाटत असतं की आजार आहे किंवा ह्याच्याबद्दल आपण बोललं नाही पाहिजे किंवा इन जनरल टॅबू खूप मोठा आहे. सो ते थोडंसं बाजूला काढायला, ते थोडंसं कमी करायला म्हणून अवेअरनेस स्टार्ट केलं. सो इव्हन ऑफिसमध्ये पण काही रॅलीमध्ये पार्टिसिपेशन, बरेच सेशन्स, बरेच ट्रान्सजेंडर ऍक्टिव्हिस्ट किंवा युथ बरोबर एक सेशन झालं, आनंद पवार बरोबर सेशन झाले. सो हा मेन थोडंसं फक्त एवढंच नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कसे चेंजेस करता येतील ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडा विचार. सो पॉलिसीज मध्ये कसे चेंजेस करता येतील. सो ह्या सगळ्यावरती काम चालू आहे आणि युथकडून मला बरंच शिकायला मिळतं. आणि त्यांचे जे काय प्राईड इव्हेंट्स जे मागच्या वर्षी झाले त्यांचे बरेच ऍक्टिव्हिटीज होते, जे LGBTQ किड्सच्या पेरेंट्स बरोबर इंटरव्ह्यू होता, जो माझ्यासाठी खूप असा इम्पॅक्टफुल होता. आणि बऱ्याच ज्या गोष्टी त्यांच्या इव्हेंट्समध्ये जेव्हा मी पार्टिसिपेट करते युथच्या, तेव्हा मला खूप त्यांच्याकडून शिकायला मिळतं. सो आणि स्वतःच नॉलेज हे होतं, म्हणजे जास्त वाढतं. आणि माझा मेजर फोकस असंच होता की जेव्हा मला असं जेव्हा मदरली फिलिंग्स आपल्यात यायला लागतात, तेव्हा मला हे रिअलाइज झालं की कुठल्याही मुलाला किंवा कुठल्याही किडला एकटं वाटलं नाही पाहिजे किंवा ग्रोईंग अप शुड नॉट बी डिफिकल्ट फक्त ते कम्युनिटीमध्ये असल्यामुळे. म्हणजे कुठल्याच किडला असं झालं नाही पाहिजे. हा माझा पर्सनल एम होता, त्याच्यामुळे हे सुरू केलं. सो अजूनही म्हणजे बरंच शिकायला आहे, काम करायला बरंच आहे. ऍक्च्युली काही महिन्यांपूर्वी आपल्या चॅनलवरती सुद्धा LGBTQ समाजातली म्हणजे ट्रान्सजेंडर चांदणी गोरेचा एक आली होती, ती आपल्या चॅनलवरती, तिच्याशी आपण गप्पा मारल्या होत्या. त्यावेळेला तिने असं सांगितलं होतं की त्यांना मेजरली प्रॉब्लेम्स काय येतात, तर आता शिक्षणाचा प्रसार होत चाललाय आणि तिच्या परीने ती प्रयत्न करत असते की शिक्षण मिळावं या लोकांना. आणि पण तिचं म्हणणं असं होतं की आम्ही जरी शिकलो तरी आम्हाला कुणी काम देत नाही, ऑफिसमध्ये असं आम्हाला काम मिळत नाही, तर तुम्ही आम्हाला काम द्या म्हणजे ह्या समाजात मिक्स होण्यासाठी आम्हाला ते इझी पडेल. तर ह्या एका गोष्टीसाठी तुम्ही काही म्हणजे प्रयत्नशील असता का की वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समध्ये जाऊन किंवा अशा प्रकारचं काम का मिळत नाही किंवा काम कसं जनरेट करता येईल याबद्दल काही काम केलं जातं का? मेन तेच आहे की सेन्सिटायझेशनचीच गरज आहे. काही वेळेला खूप बायसेस येऊ शकतात, म्हणजे जेव्हा कळतं लोकांना की कम्युनिटीमध्ये आहेत तेव्हा बायसेस येऊ शकतात. हा एक रिझन असू शकतो की सेन्सिटायझेशन तेवढं नाहीये लोकांमध्ये. सो त्याच्यावरती काम केलं जातं, अवेअरनेस की ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे. LGBTQ टर्म्सचा अर्थ लोकांना माहिती नसतो बऱ्याच, त्याच्यामुळे एक्झॅक्टली काय आहे आणि म्हणजे हे सगळ्या टर्मिनॉलॉजीचं एक्सप्लेनेशन आणि अवेअरनेस क्रिएट करणं हे सगळ्यात मेनली इम्पॉर्टंट आहे.
एकदा लोकांमधला तसा टॅबू कमी झाला की मग आपोआप वाढायला लागला. आणि प्लस अप्लाय करताना सुद्धा मग एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज अजून कसे देता येतील हे सगळं. पण हे सगळं एव्हरीथिंग इज लिंक टू दिस की लोक सेन्सिटाइज पाहिजे. ही टर्म लोकांना माहिती नाहीये, तर जरा LGBTQ ही टर्म जरा एक्सप्लेन करून सांगा, आपल्या अनेक व्ह्युअर्सना पण कदाचित माहित नसेल. सो LGBTQ आता बरेच टर्मिनॉलॉजीज आहेत, पण आपण म्हणजे मी LGBTQ बद्दल सांगते की L इज लेस्बियन, म्हणजे मुलींबरोबर रोमॅन्टिक किंवा सेक्शुअल अट्रॅक्शन असतं त्यांना लेस्बियन म्हणतात. गे इज मेलला मेल बरोबर रोमॅन्टिक आणि सेक्शुअल अट्रॅक्शन असतं, पण गे ही टर्म कधी कधी मुलींना पण वापरली जाते. सो की दोन मुली ज्यांना एकमेकांबरोबर सेक्शुअल अट्रॅक्शन व रोमॅन्टिक अट्रॅक्शन आहे. बी म्हणजे बायसेक्शुअल, ज्यांना मुलगी जिला मुलाबरोबर और मुलीबरोबर अट्रॅक्शन असू शकतं, दोन्ही जेंडर्स बरोबर असू शकतं, आणि ती कितीही पर्सेंटेज मध्ये कमी जास्त असू शकतं. म्हणजे त्याचं असं काही त्यात असं स्टँडर्ड नाही की हे असंच असतं. दॅट इज बायसेक्शुअल. LGBT इज ट्रान्सजेंडर. ट्रान्सजेंडर म्हणजे तुम्हाला जे लहानपणी ऍट बर्थ आपल्याला एक सेक्स असाइन केलं जातं बघून की तुमचे ऑर्गन्स काय आहेत त्याच्यावरून सेक्स डिसाईड होतं. पण काही वेळेला, आणि जेंडर ही अशी कन्सेप्ट आहे जी माइंडमध्ये आहे. जेंडर म्हणजे आपण स्वतःला काय आयडेंटिफाय करतो. सो कधी कधी असं होतं की आपल्याला जे दिलेलं सेक्स आहे, जे असाइन्ड सेक्स आहे ते, आणि आपल्याला स्वतःच आयडेंटिफिकेशन म्हणजे आपलं जेंडर हे दोन्ही मॅच होतं. सो जर सपोज मला ऍट बर्थ ऑर्गन्स मुलीचे आहेत, पण मला वाढताना असंच वाटतं की मी मुलगा आहे, मुलगी नाही, सपोज असं वाटत असते, तर त्याला म्हणते ते म्हणजे सेक्स आणि जेंडर माझं अलाइन्ड नाहीये, त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात. सो मग ट्रान्सजेंडर कधी सर्जरी करून सुद्धा त्यांचं जेंडरचं रिअलाइनमेंट करू शकतात. सो दॅट इज ट्रान्सजेंडर. आणि क्यू म्हणजे क्विअर, ही एक अशी अम्ब्रेला टर्म आहे. सो सगळे LGBTQ कम्युनिटी मधली जे म्हणजे स्वतःबद्दल विचार करतात, जे सोसायटीने डिसाईड केलेल्या स्टँडर्ड्स मध्ये येत नाही, ते क्विअर मध्ये येतात. ही अम्ब्रेला टर्म इज ऑल LGBTQ कम्युनिटी कम्स अंडर क्यू. ओके, आता मला वाटतं सगळ्यांना नीट समजलं असेल, कारण LGBTQ हे ऐकलं असेल, पण एक्झॅक्टली काय अनेकांना माहिती नसतं. आणि परत तोच येतं की विचारायचं कसं, असं पण एक प्रश्न असतो, त्यामुळे विचारलंच जात नाहीत ह्या गोष्टी. दुसरा एक, मी तिच्याशी जो इंटरव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये तिने अजून एक असा प्रॉब्लेम सांगितला होता की तिला स्वतःला सुद्धा कॉलेजमध्ये ऍक्सेप्टन्स नव्हता, फ्रेंड्समध्ये म्हणा, किंवा खूप रॅगिंग तिला झालं. आणि मग तिने शेवटी तिचं एज्युकेशन हे बाहेरून कम्प्लीट केलं, म्हणजे कॉलेज अटेंड न करता तिला ते कॉरेस्पॉन्डन्समध्ये कम्प्लीट करावं लागलं. आता काही चित्र बदललेलं आहे का ह्याच्यामध्ये, आताच्या समाजांमध्ये काही तुला असं कल्पना आहे? आता थोडंफार बदललं आहे, डेफिनेटली बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झाले आहे. आताचं जे जेनझी आहे ते खूपच जास्त सेन्सिटाइज्ड आहे. म्हणजे आपल्याला ज्या काही कन्सेप्ट ज्या आपल्याला माहिती नसतात ते सगळं त्यांना माहिती असतं. ते कम्प्लिटली ओपन असतात, ते सगळे एकमेकांना एक्सेप्ट करायला रेडी असतात. अजूनही ऑफकोर्स टॅबू आहेत, जे ज्या पर्सनल म्हणजे पब्लिक स्पेसेस आहेत, कॉलेजेस वगैरे आहेत, जोक्स होणं किंवा कम्युनिटी बद्दल म्हणजे असे जोक्स बरीच जण करतात, आपण लहानपणापासून ऐकलेच आहेत जोक्स. तर हे सगळं होत राहतं, पण इट हॅज इम्प्रूव्ड नक्कीच. म्हणजे ज्या स्टेजला आपण आधी होतो त्या स्टेजला आता नाही होत, आता बरंच बेटर झालं. म्हणजे हे सगळं चित्र हळूहळू बदलत आहे. आणि मला वाटतं जसं मोठ्या शहरांमध्ये हे चित्र जितकं बदलत जाईल ते हळूहळू अर्बन एरियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये हे जास्त प्रमाणामध्ये ऍक्सेप्टेबल होत जाईल. कारण इथे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, तिकडे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, आणि मग तिथे तांत्रिक मांत्रिक ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या रुरल एरियामध्ये घडतात त्या सगळ्याला कारण एक अज्ञानच असतं, नॉलेज नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. तर ते जसं फॅशन जशी मोठ्या सिटीतून छोट्या सिटीमध्ये जाते तसंच हा सुद्धा एक स्प्रेड होईल, आणि हळूहळू हे सगळं चित्र लवकरच बदलेल, म्हणजे आपण अशी आशा ठेवू शकतो याच्यामध्ये.
आणि हे सगळं काम ह्या एवढ्या यंग वयामध्ये तुम्ही हे सगळं काम करताय, तर अशीच मुलं ज्या वेळेला जास्त तुमची कम्युनिटी ज्यावेळेला वाढेल, तुमची जी संख्या ज्या वेळेला वाढत जाईल, त्यावेळेला खूप फास्ट चेंज होऊ शकतं. मला सांग की आता हे सगळं तू एवढं सगळं काम करतेस आणि याच्यातून तुझी आता विचारधारणा तर बदलली आहे, की बदलली म्हणण्यापेक्षा ती तशी जास्त पद्धतीने डेव्हलप झाली आणि याच्यातूनच तू लग्न केलंस, ते पण एक वेगळ्या पद्धतीने केलंस, की समानता आपण वुमन्स काय म्हणतात त्याला इक्वॅलिटी ऍक्ट वगैरे आपल्याला लॉ मध्ये आहे, पण तो प्रत्यक्षात वापरला जात नाही किंवा खूप कमी ठिकाणी तो वापरला जातो असं आपण म्हणू शकतो. आणि पण हे तू करून दाखवलंस. तर मुळात तुझ्या नवऱ्याशी तुझी भेट कुठे झाली, तुम्ही कसे समान विचारांचे आहात आणि कशा पद्धतीने लग्न केलं, त्या लग्नाबद्दल सांग. कारण हे निश्चित एक खूप वेगळ्या पद्धतीने तुझं लग्न झालं. आता माझा नवरा आहे, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना गेले 6-7 वर्ष ओळखतो. विचार अगदीच सेम होते असं म्हणता नाही येणार, पण आम्ही दोघंही एवढ्या 6-7 वर्षात काही काही शिकत गेलो, एकमेकांशी बोलत गेलो, खूप डिबेट्स वाद झाले आणि मग आम्ही एका कन्क्लुजन वरती पोहोचलो. पण माझा विचार हाच होता की वुमेन एम्पॉवरमेंटसाठी किंवा फेमिनिस्ट म्हणणारी बरीच लोकं असतात जी अख्ख्या जगाला शिकवतात, पण स्वतःच्या घरी ते इम्प्लिमेंट होत नाही. सो मला हे डेफिनेटली करायचं नव्हतं. माझे विचार आधीपासूनच वेगळे होते आणि मला हे नक्की करायचं होतं की मी जेव्हा लग्न करीन, जे मी बाहेर लग्न बघायचे मला पटायचं नाही कधी. आणि युजली ह्या सगळ्या गोष्टी बदलणं ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण ही खूप जनरेशन्स मध्ये चालत आले, घरचे ऐकत नाहीत, या सगळ्या गोष्टी होतच राहतात. पण मला ते करायचं नव्हतं. घरी आमचं हेच डिसिजन झालं होतं की एकतर आपण कोर्ट मॅरेज करू, नाहीतर आपल्याला हवं तसं लग्न करू. आणि मग घरच्यांचं असं म्हणणं झालं की ठीक, अगदीच कोर्ट नको, तुम्हाला हवं तसं करा. म्हणून आम्हाला तेवढं मिळालं. सो आम्ही हे हळूहळू आम्ही डिसाईड करत गेलो की कसं करायचं. आम्हाला अगदीच खूप ब्लाइंडली सगळं काढून टाकायचं नव्हतं, आम्हाला रिसर्च करायचं होतं की कुठल्या विधींचा काय अर्थ आहे. मग आम्ही आमच्या गुरुजींकडे गेलो, त्यांच्याकडून सगळ्या विधी समजून घेतल्या आणि मग आम्ही डिसाईड केलं की कसं करायचं. सो आमच्या दोघांचं हे तर होतंच की लग्न आम्हीच दोघं करणार, फंड बाकी कोणाकोणीने काही फायनान्शियली मदत घेणार नाही. सो तो आमचा एक मेन मोटिव्ह होता. खूप मोठं आम्हाला लग्न करायचं नव्हतं, कारण उगाच 2-3 दिवसात एवढा सगळं खर्च करणं पटत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही छोटं लग्न 1-2 दिवसात संपेल असंच एवढंच ठरवलं होतं. गोल्ड बद्दल माझं थोडासा म्हणजे मला इच्छा नव्हती गोल्ड करायची, कारण आधी त्याचं रिलेशन मी असं लावायचं, गोल्डमुळे खूप प्रेशर येतं फॅमिलीजवरती युजली की आपल्याला एवढं द्यावंच लागतं आणि हे करावंच लागतं. म्हणून हे सगळं रिलेशन मला आवडत नव्हतं. म्हणजे इव्हन दो आय अंडरस्टँड की मुलींकडे गोल्ड यायचं, मग ती त्यांची संपत्ती असायची, हे पूर्वीच्या काळी व्हायचं. पण आता आपण सेव्हिंग करतो, आता स्वतःचे पैसे स्वतःकडे सेव्ह असतात, हे सगळं होऊ शकतं. तर मला ती गरज वाटत. म्हणून आम्ही डिसाईड केलं की गोल्ड नको करायला. माझे जे काय दागिने होते सगळे आईचे किंवा आजीचे होते, किंवा मग आर्टिफिशियल ऑर्नामेंट्स होते. सो हे आम्ही केलं. विधींमध्ये आम्ही काही काही गोष्टी काढून टाकल्या, म्हणजे कन्यादान किंवा सुनमुख किंवा अशा काही काही विधी होत्या आम्ही नाही केल्या. कन्यादान न करण्याचा मेन रिझन हाच होता की युजली त्याचा कन्सेप्ट अशी होती की ते एकतर लहानपणी लग्न व्हायची, त्याच्यामुळे कन्या दिली जायची अशी, आणि म्हणजे गर्ल बिकम्स पार्ट ऑफ द बॉईज लिनिएज अशी त्याची कन्सेप्ट होती. तर ते आम्हाला पटत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. सो ह्या 1-2 गोष्टी आम्ही काढून टाकल्या. त्याच्यानंतर मंगळसूत्र ही मला खरं तर नव्हतं पटत की घालायला, कारण ते असं लायसन्स सारखं बेसिकली मला वाटायचं की मुलींनी म्हणजे सिंदूर पण मुलींनी लावायचं, मंगळसूत्र पण मुलींनी घालायचं, जोडणी पण मुलींनी घालायची, आणि सगळं मला हे जरा नव्हतं पटत. पण तरी मग आम्ही एका असं डिसिजनवर पोहोचलो की आम्ही दोघांनी मंगळसूत्र घालू. सो आम्ही दोघांनी एकमेकांना मंगळसूत्र घातलं लग्नात, आणि ते पण सिल्वरचं होतं, गोल्डचं काही केलं नव्हतं. त्याच्यानंतर जे 7 फेरे असतात ते आम्ही जी वचनं असतात 7 वचन, ते आम्ही स्वतःचे 7 वचन
लिहून रेकॉर्ड केले होते. आणि जेव्हा आम्ही ती वचनं घेतली तेव्हा आम्ही ते रेकॉर्डिंग प्ले केलं आणि आमचं जे इंटरप्रिटेशन आहे ते आम्ही वापरलं. कारण त्यातल्या काही गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या त्या वचनांमध्ये, म्हणून आम्ही स्वतः मॉडिफाय करून ते रेकॉर्डिंग प्ले करून वापरलं. आम्ही दोघांनीही स्पीच दिले, म्हणजे मला ऍक्च्युली त्याच्याबद्दल काय वाटतं आणि त्याला काय वाटतं माझ्याबद्दल. तोही लग्नात इमोशनल झाला, त्याच्यामुळे अजून अख्खाच सगळा ऑडियन्स इमोशनल झाला होता. सो ते एक खूप असं वॉर्म गोष्ट झाली लग्नात पण आमच्या. आणि डान्सेस होते लग्नात. त्याच्यानंतर लहान केसांवरून मला बरीच जण आधी म्हणत होती की तू वाढवणार आहेस का, वाढव. आणि 9वारी नेसणार होते, माझं फायनल होतं, पण तरी म्हणून लोक विचारत होते की तू मग लहान केसात कशी 9वारी नेसशील. आणि काही जणांना मला असे प्रश्न विचारला की तू विग घालणार आहेस का. तरी सुद्धा हे सगळं अवॉइड करून छोट्या केसातच मी लग्न केलं. आणि तो राजपूत आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी कपडे पण तसेच घातले होते. त्यांनी राजपूत आणि मी मराठी असं आम्ही कॉम्बिनेशन केलं होतं. डान्स पण होता सगळा, जसं आम्हाला एन्जॉय करता येईल तसं केलं. गृहप्रवेश करताना आम्ही जे घर रेंट केलं होतं, आम्ही दोघांनीच ते फुल्ली सेटअप केलं होतं. आणि गृहप्रवेश पण आम्ही दोघांनी केला एकत्र त्याच भागात. सो असे बरेच विधींमध्ये आम्ही चेंजेस केले होते. आणि आम्हाला असं आधी वाटत होतं की बरंच त्याच्यामुळे ड्रामा होऊ शकतो लग्नात, पण थँकफुली लोकांनी सपोर्ट केलं आणि खूप प्रमोट केलं. आणि मग नंतर बऱ्याच लोकांनी याचे पोस्ट पण केले की पीपल शुड नो की असं पण करता येईल वगैरे म्हणून. आणि मला आधीपासून म्हणजे हे सगळे विचार खूप महिने झाले होते माझ्या डोक्यात. आनंद पवार आहेत, त्यांनाही मी एकदा भेटून आले होते की माझ्या जोपर्यंत हे क्लिअर होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही हे डिसाईड करून असं सगळं केलं लग्नात. अच्छा, मला सांग की ठीक आहे, आपण महाराष्ट्रीयन मध्ये तर आता दोन्ही जर एकाच कम्युनिटीचे असतील तर थोडंसं पटवणं किंवा सांगणं, एकाला पटलं की दुसऱ्याला पटवणं थोडंसं इझी पडू शकत असेल. पण तू म्हणालीस की तुझे इनलॉज हे राजपूत आहेत, तर त्या कम्युनिटीमध्ये तर ट्रॅडिशन, परंपरा ह्या सगळ्या गोष्टी खूप मानल्या जातात. आणि तर तिथे तुला त्यांच्याकडून सपोर्ट किंवा त्यांच्याकडून काही ऑब्जेक्शन असा अनुभव नाही आला नंतर किंवा म्हणजे आम्ही खूप लोकांना सांगितलंच नव्हतं ऍक्च्युली. जे आम्ही करणार आहोत लग्नात आणि ज्या विधी करणार आहोत ते माझे आई बाबा आणि त्याचे आई बाबा आणि काही अजून थोडी लोक, असं एवढ्याच लोकांना माहिती होतं. म्हणजे बाकी फारसं आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. आम्ही असं डिसाईड केलं होतं की आपण डायरेक्ट लग्नातच आता जे होईल ते होईल त्याच्यामुळे. पण बाकी असं म्हणजे विरोध असा नाही, पण लव्ह मॅरेज होतं असं थोडंसं. आणि आधी पण त्यांच्याकडे पण असे लव्ह मॅरेजेस झाले नव्हते फारसे. सो थोडंफार होतच डाऊट आधी, पण आता आम्ही बरीच वर्ष एकत्र आहोत. आणि त्याच्या आई बाबांशी माझं चांगलं बॉन्डिंग आहे. आणि सारखं मला बघितलंय कॉन्स्टंट, किंवा मी काय काय गोष्टी करत असते त्या बघितल्यात त्यांनी. सो असं खूप कोणी म्हणजे विरोधात नाही गेलं, उलट शेवटपर्यंत मग त्यांनी सपोर्टच केला. म्हणजे इव्हन त्यांच्या गावाला मी 2 दिवस गेले त्याच्यानंतर, सो तेव्हा पण मला बऱ्यापैकी त्यांनी सपोर्ट केला. सो आणि कझिन्सचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. माझे पण कझिन्स आणि त्याचे पण कझिन्स हे सगळे बऱ्यापैकी मॅनेज करत होते. ओके, खूप छान. पण ह्या एवढ्या सगळ्या तू गोष्टी करतेस आणि ह्याबरोबर तुझं करिअरही चालू आहे, म्हणजे तू जॉब वगैरे पण करतेस, तर इंजिनिअरिंगचं वर्क आहे. मग तुला ऑफिसमध्ये कशा प्रकारचं काम आहे आणि ते मॅनेज करून तू हे सगळ्या गोष्टी, हा बॅलन्स कसा काय सांभाळू शकतो? सो मी काम करते वर्सन म्हणून एक कंपनीमध्ये काम करते. आणि मी प्रपोजल्स इंजिनियर आहे. सो मी इनसाइड सेल्स काम करते, कोटेशन्स करते. आमचे जे काय प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत त्याचे कोट्स आम्ही करतो. आणि माझा रिजन UK आणि आयर्लंड आहे. त्याच्यामुळे माझं काम सुरू होतं, म्हणजे दिवसभर काम असतं आणि कधी कधी खूप हेक्टिक असतं. जर डिलिव्हरीज खूप असते तर खूप हेक्टिक होऊ शकतं. पण एवढं माझं फिक्स आहे की माझा जो सकाळचा वेळ आहे जिम मधला तो मी चेंज नाही करत. तो कितीतरी वर्ष आता सेम टाइम आहे. म्हणजे अगदीच खूपच काहीतरी अर्जंट असेल तरच माझं सकाळचं जिम मिस होतं, नाही तर मग मी तेवढा एक पॅच ठेवते सकाळचा की काही झालं तरी जिम मध्ये जायचं. आणि मग माझं काम सुरू होतं. मग संध्याकाळी थोडं लेट झालं तरी मी एक्सटेंड करते. मग त्याच्या पुढे मी फार विचारतात की एकदा सकाळचं सगळं मॅनेज झाल्यावर. आणि मग बाकी घर आणि बाकीच्या सोशल वर्कच्या गोष्टी जशा टाइम मिळेल, जसं ज्या दिवशी जे येईल
जी प्रायोरिटी जशी असेल तसं मग मी हळू कधी काही काम जास्त, कधी सोशल वर्क जास्त, असं थोडं मॅनेज करते. आणि बेसिकली घरच्यांचा सपोर्ट आहे, म्हणजे आईचा तर आधीपासून होता. आता योगेश म्हणजे माझा नवरा, तो पण सपोर्ट करतो. काही सोशल वर्क असेल तो पण इन्व्हॉल्व्ह होतो. आणि घरात पण आम्ही दोघंही म्हणजे इक्वली सगळं करतो. त्याच्यामुळे मला असा स्ट्रेस कुठल्या गोष्टीचा येत नाही. म्हणजे तो असतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इक्वॅलिटी फक्त लग्नात नाही तर संसारात पण आहे. ती जास्त महत्वाची आहे. मला सांग की आपल्याला म्हणजे खरंच तुझ्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक तर तुमच्याकडे पॅशन असेल तर आपल्याला ते काम करायचा कंटाळा येत नाही किंवा आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आणि तुझ्याकडून शिकण्यासारख्या अजून गोष्ट म्हणजे तुम्हाला जरी आळस आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सिन्सिअरनेस ह्या तुझ्या दोन वेगळ्या गोष्टी जरी तुझ्यामध्ये होत्या असं म्हणू आपण, तर पण स्वतःला पुश करून आपण या गोष्टीवर ओव्हरकम केलं तर एक वेगळी पर्सनॅलिटी, वेगळं लाईफ, टोटली पर्सनॅलिटी मध्ये तुझा चेंज झालेला आहे या सगळ्यातून. आणि हे नक्कीच खूप शिकण्यासारखं आहे. आणि वेगवेगळं काम तुम्ही करताय, त्या सगळ्या तुझ्या कामाला खूप बेस्ट विशेस, खूप चांगलं काम होऊ देत आणि खूप पुढे अजून आम्हाला नवीन नवीन गोष्टी तुझ्याकडून ऐकायला मिळू देत. आणि ऑल द बेस्ट सगळ्या गोष्टींसाठी. आणि हे सगळं येऊन तू छान शेअर केलंस आपल्या सगळ्या व्ह्युअर्स बरोबर, त्यासाठी तुझे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि मला बोलवल्याबद्दल थँक्यू. आणि मला पण मजा आली. उर्वी बरोबरच्या आजच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आहेत नक्की कमेंट्सद्वारे सांगा. आणि मी हिरकणी चॅनलला जे तुम्ही प्रेम देताय त्या सगळ्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि असंच चॅनल एकमेकांना शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि नवीन नवीन हिरकणींना आपण अशाच पद्धतीने भेटत राहू. धन्यवाद.